तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सुलीभंजन येथे. हे ठिकाणाला थोडं ऐतिहासिक महत्त्व आहे. हे ठिकाण पैठणशी निगडीत आहे. पैठणशी निगडीत म्हणजे संत एकनाथ महाराज त्यांना स्वामी जनार्दन स्वामी यांना आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि त्यानंतर 12 वर्ष म्हणजे एक तप इथे तपश्चर्या केली. ती जागा ही आहे. हे मागं जे मंदिर आहे तेच आहे. आणि जवळपास समुद्र सपाटीपासून खूप मोठा व्ह्यू दिसतो. समुद्र सपाटीपासून 850 मीटर उंचीवर हे सध्याचं मंदिर इथे अवेलेबल आहे. इथे मंदिर दिसतं आपल्याला आणि उंचीवरून नजारा खूप पाहायसारखा आहे. महिषमाळच्या मंदिराहून जसा नजारा इथे पाहायला भेटतो तसाच नजारा इथे आहे. बऱ्यापैकी पायऱ्या आणि बाकी व्यवस्था पार्किंगची मंदिराच्या समोरील भागात आहे. इथं बघू शकता तुम्ही खाली. आणि खूप मोठी जंगलासारखी हिरवळ या एवढ्या भागामध्ये आहे. भरपूर मोठं मंदिर आहे. छान जीर्णोद्धार झालेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही भगवान दत्ताची मूर्ती इथे आहे. तर ठीक आहे, इथून पुढे मूर्तीचे फोटो घेण्यास मनाई आहे, तरी आपण नंतर फोटो काढू. मी दर्शन घेतो. हे आपण मंदिराच्या मागील बाजूस आलेलो आहे. बाजूच्या असं म्हणजे डाव्या हाताला आलेलं आहे. मंदिराच्या उजव्या हाताला हे इथं असं टेकडी वगैरे नैसर्गिक सौंदर्य भरपूर लाभलेलं आहे या एरियाला. हे पलीकडे जे बांधकाम दिसतं आपल्याला हे सूर्यकुंड आणि चंद्रकुंड एकत्र असं बांधलेलं आहे. आणि तिथे एक वेगळं मंदिर आहे भगवान शंकराचं. आणि खालून आपल्याला दिसतं इथून पाणी आणलेलं आहे आणि मस्त मंदिराचं छान असं काम केलेलं आहे. ही भगवान दत्ताची मंदिराच्या बाहेर ठेवलेली मूर्ती आहे. जय श्री गुरुदेव दत्त. आणि इथे पाहू शकता मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे. जेव्हा तुम्ही येताल तेव्हा लक्ष द्या. तुम्हाला मंदिर बांधायसाठी तुम्ही काही मदत करू शकता तर नक्की करा. कोणत्याही प्रकारचं दान इथे स्वीकारण्यात येतं. ऑनलाईन पेमेंटची सुविधा पण इथं उपलब्ध आहे. मंदिराचं बांधकाम चांगल्या प्रकारे चालू आहे. छान असं लुक येईल. एक मंदिर पूर्ण झाल्यावर छान लुक येलेला. आणि मागे दिसतंय तुम्हाला खूप उंचावर आहे मंदिर आहे. खूप खोल आहे ही जागा. खाली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 850 फूट उंचावर आहे समुद्र सपाटीपासून. विशाल. आणि या जागी एक अजून एक वैशिष्ट्य आहे. हा एक दगड आहे इथे. या दगडावर हलकासा त्यात आघात केल्यावर सप्तसुरांची निर्मिती होते. दिसतंय तिथं प्रयोग करून बघताय. ही शिळा आहे ती संजीवनी शिळा असं नाव आहे दगडाला. तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे असं मेटॅलिक साऊंड येतो याच्यामध्ये. हेच हे दगडाचं विशेष आहे. मेटॅलिक साऊंड येतो. खूप आवाज येतो. खाली जास्त आवाजाचा सूर लगेच बदलतानाचा लक्ष येते आपल्या. चला तर मग हे पाहिलं आपण एकनाथ महाराजांनी तपस्या केलेलं शूलिभंजनचं मंदिर. आणि हा मंदिराच्या मागचा नजारा बघू शकता. समुद्र सपाटीपासून 850 मीटर उंचीवरचा आहे.
तरी या ठिकाणी अशी नवीनच बांधकाम करण्यात आल्यामुळे स्वच्छता आहे. तरी तुम्ही जर मंदिरात आले तर एक्स्ट्रा तुमची घाण करू नका. म्हणजे हे असं बांधकाम चालू असल्यामुळे इथे थोडंसं स्वच्छता राखा. आणि जमत असेल तर बांधकामाला देणगी म्हणून मदत करू शकता तुम्ही. आणि बाकी बघा, इथे यायचं असेल तर खुलताबादच्या दिशेने डाव्या बाजूने आलं तर इथं 10 ते 12 किलोमीटरचा अंतर आहे. चला, नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीहरी, जय सियाराम. चला मित्रांनो, मी प्रशांत काकडे, यूट्यूब.